ऑक्टोबर हीट हा शब्द तर तुम्ही ऐकलाच असेल, हो की नाही? ऑक्टोबर महिना सुरू झाला की वातावरण पुन्हा बदल होतो आणि पुन्हा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यासारखे वाटतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानकच थंडीच्या मध्येच उन्हाळा वाढल्यासारखा वाटू लागतो आणि उकाडा जाणवू लागतो. आपल्याला जसा उन्हाचा कडाका सोसवत नाही तसंच काहीसं रोपांचंही होतं बरं का. घराच्या गॅलरीत, अंगणात, खिडकीजवळ लावलेलं गुलाबाचं रोप जणू आपल्या घराचं सौंदर्यच असतं. पण अनेकदा उन्हातान्हात मेहनत करून लावलेलं गुलाबाचं झाड काही दिवसांनी कोमेजतं, पानं सुकतात आणि फुलं येणं थांबतं. तर अशा वेळेला आपल्याला वाटतं झाड मरतंय की काय? पण खरं तर आपण थोडी काळजी घेतली तर झाड पुन्हा नव्याने भरू लागतं बरं का. ऑक्टोबर महिना हा गुलाबाच्या झाडासाठी सगळ्यात योग्य काळ मानला जातो. उन्हाची तीव्रता कमी झालेली असते आणि हवेत हलकी थंडी सुरू होत असते. याच वेळी रोपाला पुन्हा बहरण्यासाठी योग्य वेळ असतो. या काळात माती, पाणी, खत यांकडे थोडंसं लक्ष दिलं की गुलाबाचं रोप पुन्हा उठून दिसू लागतं आणि पुन्हा पहिल्यासारखं ते रोप बहरू सुद्धा शकतं. त्यामुळे आपण या ऑक्टोबर महिन्यामध्ये गुलाबाच्या झाडाची खास करून जास्त काळजी घेऊया. त्याच्यामुळे आपल्या घरातला गुलाब हा मरणार नाही तर जास्त बहरेल. आपण गुलाबाच्या रोपांना नियमितपणे पाणी द्यायला हवं, परंतु जास्त पाणी देण्याचं सुद्धा टाळायला पाहिजे, कारण जास्त ओलावा मुळांना कुजण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. झाडांना सूर्यप्रकाश देखील मिळायला हवा, परंतु कडक उन्हापासून सुद्धा रोपाचं संरक्षण करायलाच हवं. रोपाला वाढण्यासाठी हलकी सावली देखील आवश्यकच असते. ऑक्टोबरमध्ये झाडाच्या जुन्या फांद्या तोडून त्या नवीन येण्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे जुन्या वाळलेल्या फांद्या, कुजलेली पानं, वाळलेली पानं, पिवळी पडलेली पानं तुम्ही काढून टाकून त्या झाडाला पुन्हा बहरण्यासाठी वाव द्या. अर्थातच आपण फांद्यांची छाटणी करायला हवी. त्यानंतर झाडांना बुरशी लागणार नाही यासाठी फवारणीसुद्धा करायला हवी. रोपाची माती थोडीशी सैल करा, ज्यामुळे त्यांना आणि पोषक तत्वे मुळापर्यंत सहज पोचू शकतील आणि त्या मुळांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा होईल. त्यामुळे माती थोडीशी सैल करा, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा खेळती राहील. गुलाबांच्या वाढीसाठी संतुलित पोषण खूप महत्त्वाचे आहे. गुलाबाच्या रोपांना अधूनमधून शेणखत, गांडूळ खत सुद्धा मिळायला हवं. यात NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सुद्धा असतं. फॉस्फरस फुलांच्या आणि मुळांच्या विकासासाठी मदत करतात. 15-20 दिवसांनी मोहरीच्या पेंडीचे द्रव खत देणे देखील रोपासाठी फायदेशीरच आहे. गुलाबाच्या रोपाला दररोज किमान 6 ते 8 तास थेट सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. ऑक्टोबर महिन्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, म्हणून गुलाबांना जास्त पाणी देणे टाळा किंवा थोड्याशा पाण्याची रोज फवारणी केली तरी चालेल. परंतु अगदी भरून कुंड्या भरून पाणी घातले तर ते रोपांसाठी अपायकारक ठरू शकतं. केळीची साल, चहाची पाने किंवा गुळाचे पाणी पोटॅशियमचा आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. ताक किंवा दह्याचे पाणी खतामध्ये घातल्यास जमिनीत बुरशी वाढण्यापासून रोखते. तर अशा छोट्या मोठ्या उपायांनी आपले गुलाबाचे झाड आपण मरून न देता त्याला नव्याने पालवी फुटण्यासाठी आपण उद्युक्त करू शकतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्या गुलाबाच्या रोपांची काळजी घेतली तर ते मरणार नाही थंडीत बरं का, तर आणि जास्त पटीने बहरेल आणि जास्त तुम्हाला फुलं देतील. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.